नुसा पेनेडेच्या पहिल्याच दिवशी 4 लाख आयडिया लॉस. तुम्ही जाणार असाल तर या चुका कधीच करू नका. तुम्हाला येऊन सगळे सांगतील की काय नाही केलं पाहिजे, पण काय केलं पाहिजे ते मी सांगतो. कॅप्शन मध्ये असलेली पूर्ण माहिती वाचा. वाव, नाईस. नमस्कार, मी प्रसाद आणि ही माझी बायको नेहा. आम्ही आलोय 11 दिवसांसाठी बालीला. आज सकाळी 6 ला उठूनच रेडी झालो, कारण आम्हाला जायचं होतं नुसा पेनेडा आयलंडवर. ब्रेकफास्ट पॅक केला आणि लगेच गेलो सनूर हार्बरकडे. आमच्या बोटची वेळ झालेली. टोपी तर पाहिजेच ना फोटो काढायला, ती घेतली आणि लगेच गेलो बोटवर. सकाळी समुद्र शांत असतो आणि पाठीमागे जास्त बोट आपटत पण नाही. मस्त अर्धा तास झोपलो आणि कंप्लीट 45 मिनिटचा प्रवास करून पोहोचलो नुसा पेनेडाला. इथल्या ड्रायव्हरने स्वागत केलं आणि सरळ चालत निघाला. मग काय, मजदुराने पण बॅग घेतली आणि आम्ही दोघं त्याच्या मागे चालत निघालो. आज आमची पहिलेच होती स्नॉर्कलिंग. आम्ही दोघेही फर्स्ट टाइम करणार होतो आणि काय माहित इथे सगळं अंगाशी येणार होतं. बुकिंग अगोदरच केलेली म्हणून जाऊन पहिले फॉर्म भरला. त्यांनी इक्विपमेंट्स दिली. सगळे इक्विपमेंट्स चेक करा आणि व्हिडिओ काढून ठेवा, नाहीतर पैसे तुमच्याकडूनच घेतील. त्यांनी थोडी माहिती दिली आणि निघालो. टोटल 3 पॉईंटवर ते लोक नेणार होते. अगोदरच 45 मिनिटचा प्रवास, लगेच या बोटीत, ते पण उन्हात. पण जसा मंदारे दिसल्या लगेच पाण्यात गेलो. स्टार्टिंगला भीती वाटली, पण नंतर मजा आली. बाहेर जेवढं सुंदर आहे त्यापेक्षा पाण्यातली दुनिया खूपच सुंदर आहे. इथला पाणी म्हणजे आपल्या फिल्टरच्या नळाला नाहीत एवढा क्लिअर पाणी. एवढा जास्त खोल असून सगळा क्लिअर दिसत होता. स्नॉर्कलिंग करणार असाल तर पहिल्या 2 पॉईंटवरच मजा करा, कारण 3ऱ्या पॉईंटवर भरपूर जास्त वेव असतात. तुम्हाला गळवायला जायचं असेल तर यांना भेटा आणि 2-4 पाकाट घेऊनच या. प्लीज बी केयरफुल. ये जो गरीब हो ना आदमी, यो साला अपनी आदत से गरीब हो. दोघांना फिरायला जायची अजिबात इच्छा नव्हती, म्हणून ड्रायव्हरला रिक्वेस्ट केली की पहिले हॉटेलला जाऊया. पण पहिले हॉटेलला जायचे ड्रायव्हर 7 लाख आयडिया मागत होता. कसं तरी त्याच्याशी बोलून 4 लाख आयडिया दिले आणि गेलो हॉटेलला. त्यांनी लगेच आमचा रूम रेडी केला आणि त्याच्या अगोदर दिला आम्हाला वेलकम ड्रिंक आणि पीनट. रूमवर जायच्या अगोदर असा होता आमचा व्ह्यू. असा आहे आमचा रूम. त्यांनी मस्त डेकोरेशन केलेलं आणि सोबत लेटर पण दिला होता. जाऊन 1 तास मस्त झोपलो आणि रेडी झालो साईट सीन साठी. अर्ध्या रस्त्यात पोहोचतोय तर या ट्रकनी आमचा रोड ब्लॉक करून ठेवलेला. नुसा पेनेडा आयलंडला ऑलमोस्ट सगळे ड्रायव्हर चांगले फोटो काढतात, म्हणून जर दोघेच येणार असाल तर टेन्शन घेऊ नका. फक्त चांगला फोन घेऊन या. मग पहिले केलेंगिंग बीच न जाता गेलो ब्रोकन बीचवर. इकडे खूप जास्त गरमी आहे. मार्चला पावसाळा संपतो आणि ड्राय सीझन चालू होतो. इथे फोटो व्हिडिओ काढले आणि लगेच चालत पोहोचलो एंजल बिलाबॉंगला. मस्त जागा आहे. आता आम्ही चाललोय सगळ्यांची फेवरेट जागा केलिंगिंग बीच. बीच पेक्षा जास्त हा डोंगर फेमस आहे. आम्हाला यायला इथे लेट झालं होतं म्हणून आम्ही खाली बीच पर्यंत गेलो नाही. मी काही खाली जाणार नव्हतो म्हणून बीचला टच करून आलो. सनसेट बघितला आणि आम्ही निघालो गाडीकडे. हॉटेलला आल्यावर लगेच टॅनिंग घालवायची प्रक्रिया चालू झाली. थोड्या वेळाने डिनर केला आणि झोपायला आलो. तर भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये बघायला नुसा पेनेडाचे हिडन प्लेसेस जे 90% लोक मिस करतात.